तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आणमद सख्या विठ्ठलाची आणमद साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक साधतील येणे तुकोबराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबराय तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल तुकोबराय विठ्ठल 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 विठ्ठल
1989 पुरवणी बांधली. उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात, तोची एक झाला त्रैलोक्यात, त्रैलोक्यात झाले द्वैतची दिमाले, त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले. ऐसे साधियेले साधन बरवे, ऐसे साधियेले साधन बरवे, बरवे साधन सुख शांती मना, बरवे साधन सुख शांती मना. क्रोध नाही जाणा तीळ भरी, क्रोध नाही जाणा तीळ भरी, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ. तुका म्हणे बळ गंगेचे ते, तुका म्हणे जळ गंगेचे ते, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, तैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन. भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत जाण त्याचे जवळी, त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा. स्वानंदाचा गाभा तया दिसे, स्वानंदाचा गाभा तया दिसे, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. अनुभवी खूण जाणती हे, अनुभवी खूण जाणती हे, जाणती हे खूण स्वात्मानुभवी, जाणती हे खूण स्वात्मानुभवी. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला. अगदी थोडक्यात की जो त्रैलोक्यात असा एखादाच होतो, तसा त्रैलोक्याशी एकरूप एखादाच होतो. तसं झालं तर तोही उद्धरला, त्या अर्थाने दोन्ही अर्थाने कुळही उद्धरलं. आणि ज्या अर्थाने भगवंत सगळीकडे भरून राहिलेला आहे, तसा तोही सगळीकडे त्याच्याबरोबरच भरून राहिलेला आहे. आता आणखीन काही मिळवायचं राहिलं नाही. तर अशी अवस्था यावी यासाठी त्यांची हे सगळ्या 12 अभंगांची थोडक्यात दिलेली वाटचाल आहे. तोच एक झाला त्रैलोक्यात,
आणि त्रैलोक्यात एक व्हायला काय अडचण आली, तो द्वैत निमाले. ते त्याचं झालं किंवा त्याने ते दूर केलं म्हणून तो एक झाला. आणि त्यालाच ऐसे साधिले साधन बरवे असं म्हटलं. जे सर्वात उत्तम साधन काय असेल तर द्वैत निमाले, यासारखं साधन नाही. आपण साधी कापराची ज्योत लावतो, ती तरीसुद्धा काहीतरी दोन भाग आहेतच. एक ज्योत आहे, खाली एक असलेली वस्तू आहे, काय आहे. हळूहळू ती जळत जाते, तशी तशी ती नाहीशी होत जाते आणि शेवटी काहीच उरत नाही. तेव्हा आता प्रकाश नाही, बाजूचा आकार नाही, काजळी नाही, हवेत काही दूर नाही, काही राहिलेलं नाही. तिथे काय झालं तर तिथे आता ते ऐक्य झालं. आपल्याकडे काही ठिकाणी शिवैक्य झाले म्हणण्याची पद्धत आहे. मनुष्य धरून गेला ते शिवैक्य झाला. शिवलिंगभाव त्या किंवा अशी जी मंडळी ह्याच्यातली मोठी आपल्याला माहिती असलेली आहेत ती त्या शिवैक्य झाल्या. जे आपल्या ह्या भाषेत बोलायचं झालं तर देवांची आरतीची सुरुवातीला घेतली ती शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. पुन्हा कुठेतरी शिवशक्तीचं द्वैत आहे, तेही उरलं नाही. आता वेगळं काही नाही. जसं ज्ञानेश्वरीत शेवटी झालं, आता पुसणे सांगणे दोही नाणे. त्याला फार सुंदर म्हणलेलं आहे की गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे. ह्यासारखं काही जगात व्हायचंच नाही आहे. गुंतलो होतो अर्जुनपणे, मी स्वतःला अर्जुन समजत होतो त्यामुळे गुंतलो, आणि मुक्त झालो तुझेपणे. जेव्हा मी स्वतःला अर्जुन म्हणून वेगळं समजत नाहीसं झालो तेव्हा मी तू होऊन गेलो. अगदी सामान्य भाषेत सुद्धा दोन माणसांचं जर द्वैत आहे तर ते एक व्हायचं असेल तर एक विचार, एक भाव, एक निर्णय, एक दिशा असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला काय राहतं वेगळं. हे निघाले की ते निघाले, ते निघाले की हे निघाले. इतकं जे अद्वैताची स्थिती आहे ती सामान्य माणसाला साध्या प्रेमातसुद्धा अनुभवायला येऊ शकते, साध्या तादात्म्यानंसुद्धा अनुभवायला येऊ शकते. अनेक वेळेला असं होतं, शेजारी बसलेली दोन माणसं असतात, याच्या मनात एक विचार होतो, दुसऱ्या क्षणी तो बोलायच्या तो म्हणतो असं करूया का, बरोबर तोच विचार त्यांनी मांडलेला असतो. आता या क्षणी काय झालं नक्की की एक झालं, ते तादात्म्याने हे एकात्म झालं. मग तादात्म्याने एकात्म होण्याची आपली ही वाटचाल आहे. आता तादात्म्य व्हायला वास्तविक तादात्म्य होऊन जावं ना, मग इतकं सोपं आहे तर तादात्म्य होऊन जावं. पण आपली भाजीच अजून मेथीची का भेंडीची हे ठरत नाही, तर आपलं तादात्म्य व्हायचं हे अडचणच आहे. बसलं की लक्षात येतं एकंदरीत की इथपासून जमत नाही तर आपल्यावर त्याच्यात एकमत होत नाही, तर तादात्म्याचं काय होणार सांगा मला. तेव्हा ते व्हायचं आहे, ही गोष्ट खरी, व्हायला हवं आहे हेही खरं आहे, आणि ते झाल्याशिवाय आपला उद्धार होणार नाही हेही खरं. तरीसुद्धा वाटचाल कशी आहे ही आपल्या लक्षात आली तर हे कळेल. घरात सुद्धा माणसाला, त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा, कुठेही असू दे, जोपर्यंत ह्या ऐक्याचा अनुभव येत नाही, एका विचाराचा अनुभव येत नाही, तोपर्यंत त्याला आनंद सापडत नाही बघा कधी. तो कुठल्या तरी दुसऱ्या विचारात, दुसऱ्या व्यापात, दुसऱ्या प्रकारच्या काय विचारात गुंतलेला असतो, तोपर्यंत त्याला हा सुखाचा अनुभव येत नाही. ज्या वेळेला ते एक होतात त्या क्षणी त्यांना वेगळं सुख म्हणजे काय सांगावं लागत नाही. त्या क्षणी त्यांना जो अनुभव येतो तोच सुखाचा येतो. तो आता व्यावहारिक पातळीवर असेल सुखाचा असेल, पारमार्थिक पातळीवर आनंदाचा असेल की ज्याला क्षय नाही, तर अशा तऱ्हेचा अनुभव येतो तो त्या तादात्म्यातून ऐक्याकडे गेले म्हणून. तेव्हा हा जो इथे झालं म्हटले साधन, त्याला का म्हटलं साधन बरवे, ह्याच्यापेक्षा चांगलं साधन नाही. मग असे जे ज्योतीचं म्हटलं, ठाईचं ती जी मुराली काही उरत नाही, ती ज्योत लागली, कापुराची वाती उजळलेल्या ज्योती आहे ना, ठाईचं समाप्ती झाली याची. ही कापराची ज्योत आणि ती ठाईचं समाप्ती झाली, इतकं सोपावरचा अर्थ नाहीच आहे तिथे. तर आपल्यालाही माहिती आहे की आपण संकल्पाची वेगळी ज्योत लावलेली असेल तर ती भगवंतांनी जे ठरवलेलं आहे त्याच्यात मिसळून गेली की
ठाईचं ती जी कापुराची बाती उजळलेल्या ज्योती आहे, उजळलेली ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जशी, ते पुढे साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. आता तो आहे पण फक्त साधुबोधच जगतो. त्याला त्याच्या गुरुनी, त्याला त्याच्या साधूनी, कोणी काय भगवंतानी त्याचं काय जे श्रद्धा असेल तर त्यांनी जे सांगितले ते तो फक्त जगतो. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. तसा हा ऐक्य झाला. त्यामुळे त्याचं म्हणून काही वेगळं राहिलं नाही. जोपर्यंत वेगळं आहे तोपर्यंत हे ज्योतीचं काम आहे, ते वेगळं आहे. आणि ते मुराला, जे ठाईचं मुराला अनुभवे, ज्या वेळेला खरोखर मनुष्य भगवंताची आज्ञा पाळतो म्हणजे पाळतोच असं जर असेल तर भगवंत म्हणजे काय त्याला वेगळं सांगावं लागत नाही. तुका म्हणे ते महिमान अंगे ते व्हावं तेव्हा येईल, कळो येईल असं म्हणलेलं आहे. तुम्ही ते व्हा म्हणजे तुम्हाला कळेल की ते काय आहे. ते आता कळेल, कसं कळेल? आपण अंगे पाणी व्हावं तेव्हा पाणी म्हणजे काय हे कळतं. आपण पाण्यात बुड्या मारून बाहेर येऊ शकतो, तिथे याच्यात बुड्या मारत राहू शकतो, पण पाणी म्हणजे काय हे सांगता येईल असं नाही. पाणी म्हणजे जेव्हा पाणी व्हाल तेव्हा कळेल, तेव्हा साधू व्हाल तेव्हा कळेल. मग त्याच्यातलं साधुत्वातलं एखादा गुण झालं तरी साधू म्हणजे काय याची कल्पना येऊन जाते. ती कल्पनाच नुसती एवढा आनंद देते, तर साधू झालं तर काय आनंद होईल. एवढ्याची नुसती आपल्याला जे घेऊन कल्पना करायला हरकत नाही. यातले प्रत्येक सत्पुरुष हे असे तादात्म्य होऊन गेलेले आहेत. कुठलाही सत्पुरुष असा नाही की जो भगवंताशी तादात्म्य नाही. मला काय वेगळं ठेवतं, ह्यातलं द्वैत जे निमालं यांचं ते मला वेगळं ठेवतं. कसं नाही, जे द्वैताचे इतके द्वैत निमाले हे साधन सांगितलं आहे किंवा द्वैत निमाले हे त्याचा निष्कर्ष सांगितला की का त्यांना हे साधलं. उद्धरले कुळा आपण तरला, हा तरला का, तो द्वैत निमाला म्हणून तरला. ते करणं शक्य आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि शक्य आहे ही नक्की. म्हणजे जेव्हा म्हणतात, काकासाहेबांचा मागे एकदा आपला विषय झाला होता तेव्हा ऑट इम्प्लाईज कॅन ते म्हणायचे. ऑट टू बी डन, जे इट कॅन बी डन असं त्यांना म्हणायचं. ऑट इम्प्लाईज कॅन म्हणायचं. तेव्हा तसं आहे ते. ज्यावेळेला म्हणतात की ऐक्य होऊ शकतं त्यावेळेला ते होतं, शक्य आहे. हे व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर ते शक्य आहे. आपलं मन सांगतं तसं काही शक्य नाही आहे, हे असणारच. आपल्याकडे तसं भांड्याला लागणारच, भांड्याला लागणारच असं काही नाही आहे. हाताळण्याच्या कौशल्यावर आहे आणि किती भांडी जमावणार ह्याच्यावरही आहे. आणि आपलीच इच्छा वाजवायची असली तर त्याच्यावरही आहे, होणारच नव्हतं. पण भांड्याला लागलं म्हणजे भांड्याला लागणारच असा जो च आहे त्यातला तेवढा फक्त त्यांना मंजूर नाही, भगवंताला मंजूर नाही, साधूंना मंजूर नाही. भांडं असतं, हे बरोबर आहे. घरामध्ये 4 हे चालली आहेत, काय कामं चालली आहेत किंवा काय व्यवहार चालला आहे म्हटल्यानंतर असणारच की भांडी. घरात 4 भांडी असणार, पण ती एकमेकांना लागलीच पाहिजेत आणि वाजलीच पाहिजेत असं काही नाही आहे. आपण जर ते गृहीत धरून बसलो असू तर वाजणारच. पण आपली जर ही नक्की आपल्याला माहीत असेल की असं असलंच पाहिजे असं काही नाही आहे, तसं नसू शकतं. असलंच पाहिजे असं नाही, हे ज्याला कळलेलं आहे त्याच्या दृष्टीनं हे. म्हणून आपली गृहीतक काय आहे, आपण कशावर जगतो आहोत हे एकदा तपासून बघा की माझी नक्की कल्पना काय आहे. मी ऐक्य होऊ शकतो हे त्याचं ठरलेलं आहे आणि तुम्ही ऐक्य व्हा असं ते सांगतात. म्हणजे कुठेही गेलं तरी ऐसे साधिले साधन बरवे साधन सुखशांती मना ती त्यामुळे आहे. द्वैतची निमाले हे तोची एक झाला त्रैलोक्यात, तो त्रैलोक्याशी एकरूप होऊन गेला आणि तशा तऱ्हेचा एखादा हा झाला तर तो जो झाला ते दर वेळेला कुठेही बघितलं तरी आपण विसंवाद घ्या किंवा तुझे पण घ्या दुःख घ्या, काय असेल ते कुठलाही संदेह घ्या, भ्रम घ्या, भय घ्या, काही घ्या, प्रत्येकाच्या मुळाशी जाऊन बघा की आपल्याला लक्षात येईल की अरे याच्यात द्वैत आहे कुठेतरी. भीती तरी कोणाची तरी भीती ना, आपली कुठली कशाची भीती, कशाची तरी. इट एक्झिस्ट इन रिलेशन टू समथिंग असं जे कृष्णमूर्ती म्हणाले ते तेच ना. इट एक्झिस्ट इन रिलेशन टू समथिंग, म्हणजे कशाच्या तरी संदर्भात भीती वाटते. ती पालीच्या संदर्भात वाटेल नाही तर शत्रूच्या संदर्भात वाटेल. भीती ती भीती शेवटी कशाच्या तरी संदर्भात वाटते ना. काहीच नाही आहे आणि नुसतीच भीती वाटते असं नाही होत. एकाकीपणा नावाची चीज आहे, त्याची पण भीती वाटू शकते माणसाला, पण ती दुसरीच गोष्ट झाली परत. तसंही मी तसाच आहे ना मुळात एकाकीच. मग त्याच्यामध्ये काय फरक पडला.
कशाच्या तरी संदर्भात भीती आहे, म्हणजे दुसरं काहीतरी आहे तोपर्यंत भीती आहे. मीच आहे तोपर्यंत काही भीती नाही. रामकृष्ण जर सांगायचे आपल्याला, रामकृष्णांच्या गोष्टी आपण वाचत असतात तर त्याच्यात ते जसं म्हणाले तर वादळाची भीती वाटत नाही का असं पत्नीनं जे विचारलं. एवढं मोठं वादळ चाललं, समुद्रात ते जहाज होतं, ही डेकवर बसलेली होती, प्रचंड धावपळ ते सबंध बोटभर सुरू होती, जीव वाचवायचा आहे आता. हे वादळ काय आपल्याला बोट बुडवल्याशिवाय राहणार नाही हे ठरलेलं आहे. पण तरीसुद्धा हे आपल्या जीवावरचं वादळ आहे हे कळूनसुद्धा साधूचं शांतपणे नामस्मरण का चाललं आहे. हे बाकी सगळे एवढे पळापळ, ह्या एवढे डेकवर एवढ्या मजल्यावर पळापळ करतायत आणि हे मात्र शांत चित्ताने बसलेले आहेत. तुम्हाला म्हणले काही भीती वगैरे काही वाटते की नाही. हे सगळे लोक पळत आहेत, सामान हलवत आहेत, हे करतायत, हे वाचवता येईल का, ते वाचवता येईल का, लाईफ जॅकेट आहे का, अमकाय का तमकाय का, इतकं यांची धावपळ चालली आणि तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही. त्यांनी शांतपणे बाजूला गेला आणि एक कोयता घेतला त्यांनी आणि तिला म्हणला जरा वाक समोर. वाकल्यावर तिच्या मानेवर कोयता धरला. उगार, आता तुला काय वाटते म्हणले. मला काय वाटत नाही म्हणले. का वाटत नाही. तुमच्या हातात कोयता आहे, माझं काय करणार. माझं तुमच्याकडून काही वाईट होऊच शकत नाही, तुमच्यापासून मला भीतीच नाही. मग आता तुला एवढा कोयता उगारलेला असताना भीती वाटत नाही. हे भगवंताच्या हातातला कोयता आहे, त्याला काय घाबरते म्हणले. इन रिलेशन टू समथिंग, पण ते एकच आहे, त्यामुळे भगवंताशी तादात्म्य. मी म्हणले भगवंताशी तादात्म्य आहे. वादळ तर त्याच्या हातातला कोयता आहे, आत्ता वापरेल तर फेकून देईल, त्याला काय करायचं ते करून दे ना. नाहीतरी मी कशानं जन्माला आलो ना, कशानं जगलो आहे त्याच्या जीवावर ना. एवढं काय त्याच्यात घाबरायचं कारण आहे. तुला का नाही भीती वाटली. कारण तू आणि मी दोन नाही, एक आहोत म्हणून भीती वाटली. तसं मी आणि भगवंत एक आहोत म्हणून मला या वादळ पिदळाची काही भीती वाटत नाही. त्यांना काय धावपळ करायची ती करू देत. हे जे ऐक्य जे आहे ते ऐक्यभाव माणसाच्या ठिकाणी होते. आणि त्याच्याच विरुद्ध बाजूला दुसरं द्वैत असलं, जे पण असलं काही असं, ते असलं की माणसाच्या मनात संदेह आहे, भय आहे, भीती आहे, काहीतरी आहे आणि त्या पोटी माणसाला दुःख आहे. सगळ्याचा सारांश म्हणजे त्याला दुःख आहे, अशांती आहे. अशांती आहे याचा अर्थ दोन कोणत्या तरी गोष्टी आहेत, त्यामुळे अशांती आहे. एकच आहे म्हटलं की अशांतीचा प्रश्न येतच नाही. तेव्हा यासाठी आपण साधं बघा, समोर एक मूर्ती ठेवली, एक सुंदर मूर्ती आहे, कसलीही मूर्ती असू दे. आपल्याला मूर्ती छान असेल तर बघितलं की प्रसन्न वाटतं. बरं, जर आपण जवळून पाहिलं आणि आपल्या लक्षात आलं की मूर्तीला काहीतरी तडा गेला, अरे अरे ही दुभंगलेली आहे वाटतं, की झालं दुःख सुरू झालं. तीच मूर्ती एक होती तोपर्यंत काही वाटलं नाही. जरा त्याचे दोन झाल्याचे लक्षण जरी नुसतं वाटलं, आता कदाचित चित्रकाराने एक मारलेला फटकारासुद्धा असेल, नंतर जवळ गेलं, अरे रे दुभंगलेली नाही आहे, हे काहीतरी त्यांनी केलेली कलाकुसर आहे, ती आपल्याला कळली नाही, असं जर पुन्हा वाटलं तर पुन्हा एक झालं. एक झाल्याबरोबर परत आता काही वाटत नाही सर. मग त्याचा आनंद तसाच राहिला. आधी आनंद होताच, मध्ये गेल्यासारखा झाला, कारण मध्ये कुठेतरी भ्रम झाला की काहीतरी याला तडा आहे, काहीतरी हे आहे, आणि जवळ गेल्यावर लक्षात आलं नाही ही कलाकुसरीचा भाग आहे, त्याच्या आपल्याला नीट कळलं नाही, की पुन्हा आनंद आला. ऐक्याने आला, द्वैताने गेला. तेव्हा हा आपल्या आयुष्यात सुद्धा अशा तऱ्हेनं द्वैताने दुःख आहे, ऐक्याने आनंद आहे. तर तो आपल्याला कसा गाठता येईल, कसा साधता येईल, त्यासाठी. आणि हे कोण करीत असतं. इथे जे म्हटलं आहे, बरवे साधन सुख शांती मना. ऐक्य होण्यासारखं साधन नाही दुसरं, खरं सांगायचं तर. की जो दुसरा मनुष्य आहे तो दुसरा मनुष्य आहे म्हणून दुःख आहे. तो माझ्यासारखाच माणूस आहे म्हटलं तरी थोडं ऐक्य होतं. आपण आणि एखादे पशुप्राणी आहेत आणि बाबा आपल्याला भिन्न पण वाटतं, हे ठीक आहे. पण जर माणसासारखा माणूस आहे तर तो माझ्यासारखाच माणूस आहे. म्हणजे आता समजा मला राग येत असेल तर त्याला राग येणार, एवढं गृहीत धरलं तर दोघांना राग येतो, आपल्याला येतो तसा त्यालाही येतो. म्हणजे निदान तिथं तरी ऐक्य आहे. म्हणजे राग येणं ही चांगली गोष्ट नाहीच आहे मुळामध्ये, बरोबर आहे, पण तरीसुद्धा मनाच्या ताब्यात असला म्हणजे मनुष्याला राग येतो. तेव्हा मनाच्या ताब्यात गेलं की हे सगळे बाकीचे विकार हजर होतात. पण मनाच्या ताब्यात नसलं की यातलं काहीच स्पर्श करीत नाही. म्हणजे अशी पण अवस्था असू शकते. तरीसुद्धा त्याच्या खालच्या पातळीवर दोन माणसं आहेत म्हणून सुद्धा ती एक होऊ शकतात. माणसं आहेत म्हटलं की आपण आपल्यासारखाच माणूस आहे, चुकला आपल्यासारखाच माणूस आहे, कोण चुकत नाही, चुकतोय त्यातूनच पुढे जातो आहे ना मनुष्य. पण ते चुका लक्षात घेऊन सुधारून पुढे जातो तो माणूस आहे. तर तशा तऱ्हेचं तो काम करतो आहे, मग त्याचं करू दे काम त्याला. ते केल्यानंतर कधीतरी त्याच्या हातचं हे थांबणार ना.
चूक थांबेल ना, त्याला कळेल ना, त्याचा मार्ग सापडेल ना, मग हे शेवटपर्यंत शेवटी पुढे पुढे अगदी गेलं तर त्याला ऐक्याला जाऊन पोचेल ना, तो पोचेल. मग तोपर्यंत काय लागेल आपल्याला, तर शांती साधन लागेल, तोपर्यंत वाट पाहावी लागेल. किंवा हे जे साधन आहे याच्यात कोण येतं मध्ये, ते त्यांनी दिलं आहे की क्रोध नाही जाणार तिळभरी म्हणूनही जमलं. क्रोधाचा फक्त उल्लेख केला आहे, सगळ्या विकारांचा उल्लेख करायला काही इथं अवघड नाही. त्यांना आणि प्रत्येक विकाराचे काही अभंग लिहून 6 अभंग आणखी लिहिता आले असते, पण त्यांनी एकच फक्त क्रोध सांगितला. कारण क्रोध तिथे ठेवलेलंच आहे, म्हणजे ते काम आधीच ठेवलेलं आहे. ते जसं ज्ञानेश्वरीत आहे वर्णन तसं आहे की ह्यातलं कोणी एक बस होता, एक असलं की दुसरं असतंच. क्रोध का आला, काहीतरी बिघडलं म्हणून क्रोध आला ना. काय बिघडलं, तर ममत्वाने बिघडलं. हवं होतं नाही मिळालं की बिघडलं, बिघडलं की क्रोध आला. पण एवढं जे काय हवं होतं त्याला तशी आयुष्यातली खरी किंमत किती? ते काही भगवंत आहे का की नाही मिळाला म्हणून मनुष्यभाव तडफडायला लागला आहे? असं काय झालेलं नाही आहे. त्याच्या कुठल्या तरी व्यावहारिक 4 गोष्टी आहेत, कुठे मान अपमान आहे, कुठे हे आहे, कुठे काय एखादी गोष्ट हवी आहे, एखादी वस्तू हवी आहे, ती कोणीतरी नाही म्हणली आहे, कोणतरी काहीतरी बोललं आहे, आमकं आहे तमकं आहे, एवढंच ना. मग ह्याच्या पोटी आपण भगवंत का गमावा? तर ते लक्षात आलं की क्रोध म्हणून त्यासाठी म्हटलं की क्रोध नाही जाणार तिळभर. तिळभरसुद्धा नाही, एवढासुद्धा नाही. आता असं जर आपण संतांच्याकडे गेलो तर तिथेसुद्धा क्रोधाचा आविर्भाव आहे, पण क्रोध नाही आहे. आणि जर असलाच तर संतांचा राग पाण्यावरचा डाग तसा आहे. त्याला ते तसं म्हणतात की कधी रागावले समजा तर पाण्यावरची रेघ आहे समजा, पाण्यावरची रेघ मारलेली सो दिसत नाही आपल्याला. रेघ मारली असं वाटतं, दुसऱ्या क्षणी सगळं एक असतं. तसं आज सगळं शांत असतं. तर तशी ही जी स्थिती आहे ते त्या अर्थाने तिळभरसुद्धा नाही असं म्हटलं. क्रोध नाही जाणार तिळभरी. क्रोध यायला, कुणाचा क्रोध येणार? आपल्यावर रागवून काय उपयोग होत नाही, आपल्याला माहिती आहे. आपल्याला पायाला त्रास होतो, आपल्याला हाताला त्रास होतो, फुकटच आपल्याला त्रास होतो. मग आपल्याला रागवता येत नाही. आता दुसऱ्यावर रागावायचं म्हटलं म्हणजे प्रश्न आला दुसऱ्याचा. दुसरं कोणीही नाही जगामध्ये मीच आहे सगळीकडे. तर आता आपण काय करणार मला सांगा? कोणाला रागावणार? दुसऱ्याचं कोण नाहीच आहे, तोच जर मीच आहे. तर मग आता आपल्या सर्वत्र मला पहा, आपल्याकडे पंत महाराजांचे उपदेश जो आहे त्याच्यामध्ये अगदी उपदेशाचे त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलेलं एक सार आहे. ते म्हणले एकच वाक्य लक्षात ठेव, सगळीकडे मी आहे एवढं लक्षात ठेव. काय साधन असेल? म्हणून मला वाटलं की शब्द खूप सोपे आहेत, पण जेव्हा त्याच्या अंतरंगात आपण उतरतो तेव्हा कळतं की शब्द किती खोल आहेत. त्यांनी एकच साधन सांगितलेलं आहे त्यांना की सगळीकडे मी आहे हे लक्षात ठेव, सर्वत्र मला पहा. आता ज्याचा राग तुम्हाला आलेला आहे त्याच्या ठिकाणी जर ते गुरु आहेत, ते बालावधूत आहेत, काय बाळप्पा आहेत, तर आता बाळप्पांच्यावर रागवायचं का? नाही रागवायचं. मग नाही रागवायचं आपल्याला. इतकं सोपं आहे म्हटलं तर. म्हणजे एका छोट्याशा वाक्यामध्ये सुद्धा सत्पुरुष काय जीवनाचं सार देऊन जातात आणि साधनेचं सार देऊन जातात. तर तो म्हणजे जसं ते म्हणजे महाराज आहेत आपल्या भाषेमध्ये, त्यांनी बाळप्पांची बाळप्पांनी त्यांच्या भाषेत सांगितलं, पंतानं सांगितलं. पंतांनी तेवढं लक्षात ठेवलं. म्हणून त्यांच्या कोणी ज्यांनी हे केलं, दुस्वास केला, बणा मनस्ताप त्यांना खूप झाला, आपण चरित्र वाचले असते. मग तरीसुद्धा त्यांनी बघितलं की यांच्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, यांच्या ठिकाणी मला पहा. ते आता ते ह्या रूपानं आहेत असं समजू. सध्या बाळप्पा किंवा त्यांचे जे गुरु ते बालमुकुंद किंवा बालावधूत ते ह्या रूपाने आहेत. हे एवढं लक्षात आलं की त्यांच्यावर रागवण्यासारखं काय उरत नाही. मग आता जर भगवंतच सगळ्या ठिकाणी आहे, एवढं जरी एक वाक्य आपल्याला उपयोग पडत असेल तर तेच हे सगळं एक होणं आहे. कारण आता दुसऱ्याच्या ठिकाणी पुन्हा ते सगळे सत्पुरुष बरोबर एका ठिकाणी येऊन पोचतात. ते ठिकाण ऐक्याचं आहे, ते ह्याच सांगितलेलं आहे. पंत महाराजांनी ह्या भाषेत त्यांच्या गुरूंनी सांगितलं, तर सगळीकडे मला पहा. आता सगळीकडे मला पहा म्हटल्यानंतर लोभ नाही, त्याचा क्रोध नाही, त्याच्याबद्दल इच्छा नाही, काही ठेवता येत नाही. ते गुरु आहेत, ते काय करणार तुम्ही? तर त्यांच्याबद्दल फक्त काय आदरभाव राहील? रागवायचं तर नाहीच आहे, तर आदरभाव आहे. किंवा आणखीन काय प्रेमभाव असेल, त्यांच्या भाषेमध्ये प्रेमभावाला स्थान मोठं आहे, तर ते असेल. पण हेच, त्याच्या पलीकडे आणखीन काही नाही. असं त्यांना यात बरवे साधन का सुखशांती मना का आहे, तर क्रोध नाही जाणार तिळभरी. म्हणजे ह्यातली कुठली मंडळी हजर नाहीत जी नेहमी शस्त्रपरजूर हजर असतात. कुणी काय म्हणायची खोटी की ते तुमच्याबद्दल असं असं म्हणत होते, हे तिसरे सांगणारे. मूळ दोन वेगळीच.
आणि सांगणारे तिसरी. तेव्हा हे एकदा आले की ते ढवळायला सुरुवात झाली मन, की कार्यक्रम सुरू झाला. आता हा कार्यक्रम सुरू झाला, तो काही त्याला स्वस्त ठेवणार आहे का? किती छान असं म्हणून का मनुष्य लगेच जपाला का लागणार आहे? तो म्हणणार असं म्हणत होते काय, झालं सुरू झालं त्याला कार्यक्रम. काय ते मनाला कार्यक्रम हा असा इतका प्रिय आहे आणि आपल्याला तर त्याच्या कचाट्यातून सुटायचं आहे. मग आता ते असं म्हणत होते का? काय हरकत नाही, महाराजांची तशी इच्छा असेल, त्यांना तशी बुद्धी झाली असेल म्हणून ते तसं म्हणाले असतील, संपलं. एकदा तिथे मला पहा महाराज आहेत हे आलं की ते संपलं सगळं. काय जे आपण गोंधळा करून ठेवला असेल सगळा गोंधळा एका क्षणात नाही सावत का, ते तिथे मला पहा. तर तसे हे सगळे मंडळींनी ते, त्यामुळं मग क्रोध नाही. क्रोध का नाही? तर तिथे ते आहेत म्हटल्यानंतर काय क्रोधाचा प्रश्नच येत नाही. गुरुवर थोडंच राग होतो मनुष्य. त्याला असं वाटतं काहीतरी हितबुद्धीने बोलले असतील, काहीतरी चांगलं त्याच्यात असेल, आपल्याला अजून कळलं नसेल. गुरूंची दृष्टी ही त्रैलोक्यात वावरते किंवा तिन्ही काळात वावरते, त्यांना हे मागचं पुढचं सगळं दिसतं आहे. मग त्याच्यात काहीतरी अर्थ असेल. अर्थकळेपर्यंत थांबणं हे साधन आहे. गुरूंच्या शब्दाचे अर्थकळेपर्यंत थांबणं याच्यासारखं साधन नाही. ते साधन आहे बरवे साधन सुख शांती म्हणा. का तर क्रोध नाही जाणार तिळभरी, आणि क्रोध नसल्यामुळं यातला कुठलाही ममत्व घ्या, तो क्रोध घ्या, काय आणखीन सगळे मत्सर घ्या, कोणामध्ये काही घ्या. मत्सर खरं सांगायचं तर व्यावहारिक नुकसान तर करतोच, पण ह्यातला प्रत्येकजण चित्तावर लेप देऊन जातो. ते वाईट सांभाळणं कठीण. आपण म्हणतो ना ते झालं खरं, सोडून दिलं, पण डोक्यातनं अजून जात नाही. आता सोडून दिलं ना, आता गाव सोडून दिलं तरी माणसाच्या वैर डोक्यातलं जात नाही. आता काय करावं तो माणसाला? आता काय गावातनं हिंडवत राहायचं तर दुसरीकडे किती गावांना गेल्यावरही संपेल. त्याच्याबरोबरच आहे ते. त्यामुळे गावं हिंडून हे काही होणार नाही. म्हणजे हे सोडून दिलं म्हणतो आणि डोक्यातनं जात नाही म्हणतो. हे जे काही डोक्यातनं जात नाही तो चित्ताचा मळ. तेव्हा तिळभरी नाही चित्तासी तो मळ. का तर हे क्रोध नाही जाणार तिळभरी, आणि मग बरवे साधनं, ह्याला बरवे साधनं म्हटलं. तर तसं आपल्याला करता येण्यासारखं आपल्या पातळीवर काय असेल? निदान घरातली माणसं, अगदी छोटी सुरुवात आपल्यापासून, आणि कोण दुसरं असेल ते. आई वडील असतील, काय बहीण भाऊ असतील, काय पत्नी असेल, मुलं असतील, काय असेल ते महाराजच आहे असं म्हटलं की एक प्रश्न खूप कमी झाला. आता आपल्याला असं वाटतं आम्ही त्यांना महाराज समजायचं आणि त्यांनी वाटेल तसं वागायचं. म्हणजे सुरू झालं कार्यक्रम सुरू झाला. मला माहिती काय होणार पुढे ते पुढे असं होणार, ते वाटेल तसं वागणार, आणि आम्ही मात्र आपलं मनात म्हणायचं त्यांना महाराज. हे बघा, तुम्ही एकदा त्यांना महाराज म्हटलं आहे ना, समजून आहात ना, आता महाराजांना तिथं हजर राहणं भाग आहे. म्हणजे तुम्हाला जसं वाटतंय ते करतील तसं ते करणार नाही. आपल्याला नंतर अनुभव येईल हे काहीतरी करतील असं वाटत होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही. का केलं नाही? तुम्ही त्यांना महाराज समजलं ना, आता त्यांना करता येत नाही तसं काय. रावणाने जसं वेश पालटला ना, रामाचा वेश घातल्यावर त्याला आता म्हणलं आता मला काही करू नये असं वाटतं तसं काही. कारण चित्तशुद्ध झालं. नुसत्या वेशाने जर असा पालट होतो माणसाचा, तर ह्यानी किती होईल, आपल्या भावनेनं किती होईल. आणि एक आहे, आपण महाराज तिथे आहेत असं म्हणतो आहोत, त्यावेळेला कुठली शक्ती तिथे आहे याची आपल्याला कल्पना आहे का? कोणती शक्ती त्या क्षणी त्या माणसाच्या ठिकाणी वावरते ह्याची आपल्याला कल्पना येत नाही. म्हणूनच आपण ह्या शंका येऊ शकते आपल्याला, नाही तर नाही येणार. ही शक्ती बळकट करीत जाणं हे साधन आहे की हे ते आहेत. म्हणून ते आपल्याकडे साधारण माणसाने अनेक या चर्चा केलेल्या आहेत. बाबांना विचारले आहेत, तात्यासाहेबांना विचारले आहेत. आम्हाला महाराज आहेत असं वाटतं. एकाने विचारलं, आपल्याला माहिती असेल, आम्हाला महाराज आहेत असं वाटतं, पण तुम्हाला ते आहेतच असं जे वाटतं तसं आम्हाला वाटत नाही. ते आहेत हे आम्हाला वाटतं. जशी घरात वस्तू आहे, अजून माणसं आहेत, चार बाहेर गावात गोष्टी आहेत, तसेच ते पण आहेत असं वाटतं. तर तसं नाही, तुम्हाला फक्त ते आहेत आणि तेच आहेत असं वाटतं, ते आम्हाला नाही वाटत. त्यामुळे अडचण येते. त्यांना फक्त ते आहेत आणि ते आहेत तेच आहेत असं वाटतं. तर तेच आहेत म्हटल्यानंतर मग शत्रुताचा प्रश्नच नाही कुठे आला, क्रोधाचा प्रश्नच कुठे आला, मत्सराचा प्रश्नच नाही. कोणाचा द्वेष करणार? महाराजच येतं, तर त्यांचा काय द्वेष करायचा आहे? ते आपलं कल्याण करतात. मग हे ज्याला कळलं त्याला कळलं खरं, आणि हे कळावं म्हणून हे बरवे साधनं आपल्याला सांगितलेलं आहे की ऐसे साधिले साधनं बरवे द्वैतची निमाले. या द्वैत निमायला आपल्या दृष्टीनं सामान्य माणसाच्या बाजूने विचार केला तर माणसाच्यावर प्रसंग येणार, मनाविरुद्ध होणार, मनाप्रमाण होणार, अमकं होणार, तमकं होणार. असं काही जग आपण म्हणू आणि लगेच फॉल इन लाईन लगेच परेड करायला लागला असं का होणार आहे जगामध्ये? काही होणार नाही. आपण मागे नाही का म्हटलं, साधं कुत्र्याला हाड म्हटलं तर उठत नाही, ते आपल्याकडे बघतं. काही उठत जागेवर नाही उठत, हे साधे प्राण्याचं होतं.
तर माणसं कसं सगळी आपण म्हणू तशी अगदी एकेका त्या ठिकाणी लगेच चालायला लागणार आहेत, बसणार आहेत, थांबणार आहेत, बोलणार आहेत, असं का होणार आहे? त्याच्यामध्ये काहीतरी होणं. ते जे काय होणार ते आपल्याला याची तयारी वाढवण्यासाठी होणार आहे. प्रपंचातला प्रत्येक प्रसंग हा आपली पारमार्थिक तयारी वाढवण्यासाठी होत असतो. एवढं जरी लक्षात राहिलं तरी आपल्याला सापडायचं ते सापडलं. मग जैसी गंगा वाहे तैसे जैसे मन, मग गंगेसारखं मन निर्मळ होतं. जोपर्यंत हे चित्तासी मळ आहेत तोपर्यंत होत नाही. आणि तिळभरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते, असं काही राहिलं नाही. म्हणजे मग क्रिस्टल क्लिअर एकदम तळ दिसेल इतकं मन स्वच्छ होतं. मग तिथं भगवंत राहील नाही तर काय होईल? तर त्यासाठी आपल्याला जे करता येईल ते आपल्यापासून सुरुवात करावी. आणि जगाची काळजी काही करू नये आणि जग ते कधी करील याची वाट बघू नये. कारण आपण जाणार, जग राहणार आहे. आता अशीच कृपा इच्छा त्यांची असेल तर उद्या ज्ञानेश्वरी ज्यांना शक्ती बुद्धी होईल त्याने आपली भेट घेऊ आपण त्या निमित्ताने. उद्धरिले कुळ आपण तरंगा, उद्धरिले कुळ आपण तरंगा, तोची एक झाला त्रैलोक्यात, तोची एक झाला त्रैलोक्यात, त्रैलोक्यात झाले द्वैतचे ते माले, त्रैलोक्यात झाले द्वैतचे माले. ऐसे साधियेले साधन बरवे, ऐसे साधियेले साधन बरवे, बरवे साधन सुख शांती, बरवे साधन सुख शांती मना. क्रोध नाही जाणा तीळ भरी, क्रोध नाही जाणा तीळ भरी, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ, तीळ भरी नाही चित्तासी तो मळ. तुका म्हणे जळ गंगेचे ते, तुका म्हणे जळ गंगेचे ते, उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला, उद्धरिले कुळ आपण तरला. तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, 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 तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबरा,
स्मरण जय जय राम।